धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। त्याची मतदान प्रक्रिया जी आहे ती 2 डिसेंबरला पार पडली आणि त्यामध्ये उमरगा नगरपालिकेचा समावेश होता। उमरगा येथे 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या मतदान पेट्या जी आहेत ती या ठिकाणी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी पोलिसांचा कडोकट बंदोबस्त जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी राज्य राखीव पोलीस दल असेल आणि सशस्त्र पोलीस आपल्याला समोर पाहायला मिळतात आणि स्थानिकचे जिल्हा पोलीस जे आहेत त्यांचं या ठिकाणी बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणात। आपण जर पाहिलं या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या दर्शनी बाजूला एक स्क्रीन लावलेला आहे आणि या स्क्रीनवरती आपल्याला स्ट्रॉंग रूमचं सगळं चित्रीकरण जे आहे ते दाखवलं जाते दिसतंय। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सशस्त्र पोलीस जे आहे राज्य राखीव पोलीस दलाचा तो आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचं म्हणजे मतपेट्यासुद्धा या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमरगा नगरपालिकेमध्ये जी 2 प्रभागाच्या निवडणुका जी राहिलेल्या आहेत त्या निवडणुका जी आहेत ती 20 तारखेला याचं मतदान आहे। 3 प्रभागाच्या निवडणुका आहेत आणि त्याचा निकालसुद्धा 21 डिसेंबरला लागणार आहे। दुसरी उमरग्यामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक पत्र देऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांना उमरग्यामध्ये काही जे काही अनुचित प्रकार घडू नये असं पत्र एसपींना दिलेलं आहे, जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे। त्यानुसार या ठिकाणी यंत्रणा जी आहे ती सगळी सज्ज आहे आणि येत्या 21 डिसेंबरला याचं चित्र जे आहे ते सगळं स्पष्ट होणार आहे। या ठिकाणी जर राजकीय गणित जर पाहिलं तर आजी माजी आमदार असतील, शिवसेनाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि आत्ताचे उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी किंवा माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे आणि त्यानुसार या ठिकाणी सगळी व्यवस्था जी आहे ती 21 तारखेला निकाल लागल्यानंतर हे राजकीय गणित जे आहे ते स्पष्ट होणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।